आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, पूर्णा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी इथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पूर्णा शहरातील सर्व तमाम सुजन बंधू भगिनींच्या उपस्थितीत मनुप्रणीत समाज व्यवस्थेने क्षुद्र आणि अतिक्षुद्र स्त्री वर्गाचे नैसर्गिक हक्क नाकारले होते। या वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात शिक्षणाच्या माध्यमातून आणावयाचं महत्त्वपूर्ण काम सावित्रीबाई फुले यांनी केलं आहे। देशातील पहिल्या मुख्याध्यापिका, कृतिशील समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्री माता फुले यांची 193वी जयंती ही सर्वांच्या प्रबोधनात्मक मानस ठेवून साजरी करण्यात आली आहे। याप्रसंगी कार्यक्रमाचे मार्गदर्शक धम्मदेशना डॉक्टर भदंत उपगुप्त महास्थवीर, अखिल भारतीय भिक्खू संघ कार्याध्यक्ष आणि भंते पय्यावंश बुद्धविहार पूर्णा हे होते। तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय कांताबाई साळवे, ज्येष्ठ धम्मसेविका, प्रमुख पाहुणे अंजना बिडगर, प्रकल्प अधिकारी नगर परिषद पूर्णा, डॉक्टर विद्या श्रीकांत कुलदीपक, MBBS MD, विद्या शृंगारे, क्षेत्रीय समन्वयक पूर्णा, संगीता अशोक रंधे, पोलीस उपनिरीक्षक अकोला, सुमित्रा संदीपान खरे, सेवानिवृत्त बालविकास प्रकल्प अधिकारी, डॉक्टर वर्षा भगत, गोवंदे, BMS नांदेड, मीनाक्षी पांडुरंग राखोंडे, पोलीस निरीक्षक पूर्णा, सुनीता साळवे, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी परभणी, पुष्पा बनसोडे, समुदाय संघटक नगर परिषद पूर्णा, प्रियंका उबाळे, सिने अभिनेत्री, डॉक्टर पिंकी डांगे, BDS पूर्णा। कार्यक्रमाची कार्यकारिणी मंडळ मंजुषाताई मुकुंद पाटील अध्यक्ष, द्रौपदीबाई भगवान सोनोली सचिव, विशाखा इंगळे कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष मीराबाई बोधक, प्रतिभा हिवाळे, मीरा गायकवाड, सहसचिव नीलाबाई वाघोदे, सुशीलाबाई जमदाडे, ज्योती उगले, तर सहकोषाध्यक्ष जनाबाई जोंधळे, शोकेसनी भुजबळ, सुनीता बगाटे, संघटक नीलाबाई खिल्लारे, विशाखा खंदारे, अरुणा कांबळे, बेबीताई कांबळे, केशरबाई यादव, सहसंघटक सुनीता खंदारे, रमाबाई कुरे, आशा गायकवाड, रमाबाई कराळे, सविता अहिरे, सल्लागार कासाबाई कांबळे, शोभाबाई कांबळे, रत्नाबाई बागुल, गयाबाई उगले, कुसुमबाई सदावर्ते, निर्मलाबाई जोंधळे, धुरपताबाई पंडित, गीताबाई कापुरे, शांताबाई मोरे, विजयाताई गायकवाड, गंगूबाई निर्मले, गिरिजाबाई कापुरे, मायाबाई गायकवाड, शांताबाई ससाने, गंगूबाई डोंगरे, चंद्रभागाबाई नाटकर, रेखा कांबळे, अन्नपूर्णाबाई काळे, राजश्री खंदारे, वैशाली ढाले, सुनीता घुले, पूजा एंगडे, रंजनाबाई भगत, आशाबाई कसबे, हिराबाई चंदनशिवे, छायाबाई काळे, शांताबाई टेकाळे, रंजनाबाई निकाळजे, पार्वतीबाई राऊत, आशाबाई घुले, देऊबाई जोगदंड, विद्यासागर कुलदीपके, भारतबाई वावळे, शिवकन्याबाई कांबळे, अनिताबाई भगत, गीताबाई गजभारे, नीलाबाई मोरे, उषा गायकवाड, ज्योतिबाई गायकवाड, नागीबाई गायकवाड, गोदावरीबाई गायकवाड, गिरिजाबाई गायकवाड, जयश्री गोडबोले, संजीवनी आचार्य, विजया शिंदे, शीतल कुरे, कुसुम जोंधळे हे होते। आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय ज्योती उगले मॅडम यांनी केले। या कार्यक्रमास भरपूर असा जनसमुदाय उपस्थित होता। या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व मान्यवरांनी जनतेस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193व्या जयंतीनिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या। यांची 193वी जयंती आम्ही पूर्णेमधील सर्व महिला मंडळ तसेच बचत गटाचे सर्व महिला आणि सर्व बौद्ध उपासिका यांनी सर्वांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ सावित्रीबाई यांची जयंती साजरी केली। त्यासाठी जे मोठ्या मोठ्या पदावर ज्या महिला कार्यरत आहेत त्यांनासुद्धा आम्ही पाचारण केले, त्यांचे मार्गदर्शनसुद्धा लाभले आणि त्याच्यातून नक्कीच काहीतरी त्यांना मार्गदर्शन मिळाले असेल। तसेच SP मॅडम,
यांनासुद्धा आम्ही पाचारण केलं होतं, कारण की त्या जिल्ह्याच्या प्रमुख आहेत पोलीस अधीक्षक पदावर आणि महिला असून त्या योग्यतेने चांगल्या पद्धतीने आपलं कार्य करत आहेत. त्याच पद्धतीने डॉक्टर वर्गाच्या सुद्धा 4-5 महिला आम्ही बोलवल्या होत्या आणि इतरही महिलांना आम्ही बोलावलं होतं. त्यांचंसुद्धा मार्गदर्शन लाभलं आहे. यासाठी आम्ही हे कार्यक्रम आयोजित केला की महिला आज कोणत्या पदावर गेलेल्या आहेत, त्या कशा परिस्थितीमध्ये, जसा त्रास सावित्रीबाईला झाला तसाच त्रास ह्यांनासुद्धा झाला आणि त्या सर्वांनी कशा पद्धतीने आज इथपर्यंत पोहोचले, तर ते विचार इतर महिलांना सुद्धा समजावे, त्यांच्या घरच्यांचा तर पाठिंबा त्यांना असावा. आज महिला मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला, त्यासाठी आम्हाला सर्व महिलांनी सुद्धा सहकार्य केले, त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार आहोत. उपगुप्त महाथेरो भंतेजी यांचे मार्गदर्शन तर आम्हाला लाभले. पयावंश भंतेजी हे सुद्धा आमच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आले, त्याबद्दल आम्ही भंतेजीचे सुद्धा खूप खूप आभारी आहे. तसेच आम्हाला सर्वांनी सहकार्य केले, त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद.